मंडळी नमस्कार। आणि सध्या दिवाळीची धामधूम ही सध्या सगळीकडे चर्चेची असली तरी विधानसभेची हवा ही सध्या या थंडीच्या वातावरणातही तापावयास लागली आहे आणि याचा प्रत्यय जनसामान्यात होत असलेल्या चर्चावरून पाहावयास मिळतो। सध्या महायुतीचं सरकार हे विद्यमान असलं तरी होणारी लढत ही महायुती आणि महाविकास आघाडी अशी होत असल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात असून यावेळी महायुतीच्या आमदारांना महाविकास आघाडी आगळ्या वेगळ्या पद्धतीने टक्कर देण्याचं काम मोठ्या जोमाने करू लागली आहे आणि यामधून जनसामान्यातून मिळत असलेला चांगला प्रतिसाद आणि त्यासोबतच महायुतीच्या सरकार काळात असलेल्या नाराजीचा सूर हा विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समोर येऊ लागला आहे आणि त्याचा परिणाम हा निवडणुकीच्या अगोदरही अनेकांचा पक्षबदल आणि पक्षप्रवेश यामुळे त्याचा परिणाम पाहावयास मिळाला असला तरी नुकतेच खामगाव विधानसभा मतदारसंघाचे चित्र हे महायुतीच्या पारड्यात जरी असलं तरी महाविकास आघाडीला या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण झाल्याचं वास्तव्य पाहावयास मिळतं आणि त्यामुळे या मतदारसंघाची असलेली भूमिका ही नक्कीच परिवर्तनाची लाट असल्याचं जनसामान्यातून चर्चेला जाऊ लागलं आहे। नमस्कार, मी संतोष पिंगळे आणि सध्या स्थितीला या विधानसभेच्या लोकोत्सवामध्ये अनेक जण सक्रिय झाले असले तरी राजकीय पक्षांची भूमिका ही जनसामान्यांना आपल्याकडे ओढण्याची आकर्षित करण्याची असल्याने या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील वातावरण पाहता चिखली मतदारसंघ हा समृद्ध आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम असला तरी या ठिकाणी सुद्धा होणारी लढत ही चुरशीची आहे। या ठिकाणी होणारी लढत ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दरम्यान जरी असली तरी यावेळेस माजी आमदार असलेले राहुल बोंद्रे यांनी प्रारंभीपासूनच विरोधकाची भूमिका सक्षमपणे बजावत या ठिकाणी आपला अस्तित्व असल्याचा दावा करीत यावेळेस निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। त्यातल्या त्यात खामगावच्या धर्तीवर जी असलेली नाराजी अमोल अंधारे यांच्या माध्यमातून समोर आली असून त्यांनी सुद्धा या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीशी असलेला संलग्न मित्र पक्ष संघटना अखिल भारतीय विद्यार्थी हिंदू परिषदच्या माध्यमातून काम करणारे अमोल अंधारे यांचा असलेला हा उमेदवारी अर्ज महायुतीला डोकेदुखीचा ठरू लागला असला तरी त्याच पद्धतीने चिखली मतदारसंघामध्ये श्वेताताई महाले यांच्या विरोधामध्ये स्थानिक हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने सुद्धा अपक्ष उमेदवारी भरण्यात आली आहे आणि त्या माध्यमाचे व्हिडिओ प्रसार माध्यमातून समोर आल्यामुळे या ठिकाणी सुद्धा महायुतीतील असलेले मित्रपक्ष संघटना यांचा सध्या विद्यमान आमदारांना विरोध असल्याचं वास्तव्य समोर आलं आहे आणि या ठिकाणी विद्यमान असलेले आमदार दडपशाहीचं वातावरण निर्माण करत असल्याचं त्या हिंदुत्ववादी संघटनेने अपक्ष अर्ज भरताना व त्यानंतरच्या झालेल्या घडामोडीमध्ये स्पष्ट प्रसार माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया मांडल्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीला पोषक वातावरण निर्माण झाल्याचं वास्तव्य नाकारता येत नाही आणि याकडे जनता जरी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बघत असली तरी चिखली मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण हे पोषक असल्याचं जनसामान्यातून चर्चेला जाऊ लागले। परंतु एका बाजूने जर पाहिले तर महायुतीच्या या कार्यकाळामध्ये असलेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये असलेल्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांच्या माध्यमातून विकासाची गंगा आणण्याचं काम त्यांनी केलं असून ग्रामीण भागातील विशेषतः महिला असो आरोग्यविषयक निदान समस्या असो यासाठी श्वेताताई महाले यांचं काम ही एक जमेची बाजू आहे। तरी महायुतीच्या माध्यमातून या प्रशासनाने गेल्या 2.5 वर्षात ज्या काही योजना आणल्या नसतील अवघ्या त्या योजना फक्त आणि फक्त या 6 महिन्याच्या कालावधीत विशेषतः त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो राज्यामध्ये महायुतीला बसलेला फटका आणि महाविकास आघाडीची असलेली सरशी यामध्ये महायुतीने घेतलेले निर्णय हे नक्कीच जनतेच्या हिताचे आहेत किंवा नाहीत। त्यामुळे जनतेचं आकर्षण महायुतीशी आपल्याकडे खेचून ठेवण्यासाठी महायुतीच्या वतीने केलेल्या अनेकाविध योजना यामुळे शासनाच्या तिजोरीत खणखणाट झाला असला तरी ज्याला मागील ते द्यायला असणारं सरकार असं हे सरकार चर्चेला येऊ लागलं आहे।
काय द्यायचं आणि काय द्यायचं याचं भानच सध्याच्या सरकारला उरलं नाही असं विरोधकांकडून बोललं जात असलं तरी यावेळी चिखली मतदारसंघामध्ये चुरस वाढली. निवडणुकीची घोषणा होण्याअगोदर भाजपात असलेले माजी आमदार यांनी काँग्रेसमध्ये घेतलेला पक्षप्रवेश, त्याचबरोबर भाजपाचे नगरपालिकातील असलेले गटनेते यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये घेतलेला गटप्रवेश, यामुळे राहुल बोंद्रे यांचं परडं जड झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या या मतदारसंघामध्ये निवडणुकीचं चित्र हे जितकं पाहिजे तितकं क्लिअर झालं नसलं तरी या घडामोडी चर्चेच्या ठरू लागल्या आहेत. हिंदुत्ववादी संघटनेने अपक्ष उमेदवारी अर्ज भरणं म्हणजे महायुतीला डोकेदुखी ठरणं असा हा प्रकार जरी असला तरी या ठिकाणी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी आपले उमेदवारी अर्ज माघार घेण्याची जी तारीख आहे त्या तारखेला ह्या मतदारसंघातलं चित्र स्पष्ट होणार आहे. आणि हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर या ठिकाणी नेमकी महायुतीची काय भूमिका असणार आहे, वरिष्ठ या हिंदुत्ववादी संघटनांना आपलेसं करण्यामध्ये सक्षम ठरतात का, अन्यथा महाविकास आघाडी या ठिकाणी आपला जोर कायम राखेल. त्यामुळे या मतदारसंघामध्ये जी भूमिका आज महायुतीची आहे त्याच्या विरोधात असलेली महाविकास आघाडी ही सध्या स्थितीला असलेल्या सरकारचे जे उणे घेणे आहे यावर मोठ्या प्रभावीपणे काम करत आहे आणि निर्भयपणे राहुल बोंद्रे असलेल्या विकास कामामध्ये सावळा गोंधळ ज्या आहे त्याबद्दल प्रसार माध्यमांमध्ये विविध पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उलगडा करण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून करत असल्यामुळे या मतदारसंघात नेमकी बाजी कोण मारणार ह्या चर्चा रंगल्या असल्या तरी ग्रामीण भागातील आणि इतर शहरी भागामध्ये राहुल बोंद्रे यांचा प्रचाराचा झंझावत हा निवडणुकी अगोदरही आणि सध्या निवडणूक घोषणा झाल्यापासूनही हा सातत्याने सुरू आहे. विविध मिटिंगावर त्यांचा भर देण्यात येत असला तरी विद्यमान असलेल्या आमदार श्वेताताई महाले या सुद्धा मोठ्या जोमाने कामाला लागलेल्या आहेत. तरी जनमताचा कौल हा कोणत्या बाजूने जातो हा सध्या जरी चर्चेचा मुद्दा असला तरी होणारी निवडणूक ही चुरशीची असून या मतदारसंघामध्ये सत्ता परिवर्तन पाहावयास मिळणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. कारण यामध्ये महायुतीत असलेला भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे की त्याचा मतदार आणि त्याला चाहता वर्ग हा वेगळा असला तरी महायुतीतील मित्रपक्षांची पकड या मतदारसंघावर ज्याप्रमाणे पाहिजे तशी नसल्यामुळे महायुतीला यावेळी खूप मोठी मेहनत घेण्याचं जाणकारांकडून बोललं जाऊ लागलं आहे. या मतदारसंघातील चर्चांना अनुसरून हा विषय मी मांडला आहे. सदर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.